या ठिकाणी दिसेल की ही बांबू लागवड साधारण 2021मध्ये केलेली होती. पूरबाधित क्षेत्र आहे आणि जवळजवळ 5 एकर क्षेत्र असलेला हा प्लॉट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हलोंडी गावच्या ठिकाणी करवीर तालुक्यातील हे पंचगंगा नदीच्या काठावरचं क्षेत्र आहे आणि इथं पुराचं पाणी जवळजवळ 10-15 फूट पाणी येतं. दरवर्षी पुरामध्ये ही जमीन अडकलेली असते आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या इतर पिकांचं जसं ऊसाचं उत्पादन घेणं हे फायदेशीर ठरत नाही आणि दिवसेदिवस शेतीमधले वाढते खर्च आणि मजुरांची अनुपलब्धता ह्या गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांना पारंपरिक ऊसाची शेती, ज्वारीची शेती करणं फायदेशीर होत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही बांबूची शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न इथं चालू आहे. हे पहिलं जे तोडणी झालेली आहे याच्यामध्ये इथं दिसतं की तोडणी झाल्यानंतर याच्यातल्या काट्या काढलेल्या आहेत. बांबोसा बल्कोवा नावाची जात आहे. साधारण 2 ओळीतलं अंतर 20 फूट आणि 2 रोपातलं अंतर 10 फूट ठेवून ही पूर्वी शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती आणि तोडणीनंतर जो काही पालापाचोळा फांद्या ज्या पडलेल्या आहेत ह्या 2 ओळीच्या मध्ये इथं आच्छादन केलेलं दिसतंय की जेणेकरून आपल्याला हा जो पालापाचोळा आहे किंवा बांबूमधला जे काही निघालेल्या शेंड्याकडच्या ज्या फांद्या पडतात, पालापाचोळा पडतो, हा 2 ओळीमध्ये आच्छादन करून इथं त्याचं मल्चिंग करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून अशा पद्धतीनं केलं तर एक शेणखताचा पुरवठा आपल्याला डोस जो दिल्यासारखं इथं ह्या मल्चिंगमुळं होणार आहे. जमीन तापणार नाही आहे, खाली तण वाढणार नाही आहे आणि कालांतरानं हे हळूहळू इथं आच्छादन कुजलं जाईल की जेणेकरून ह्या बेटांना त्याचं खत उपलब्ध होईल. तर शेतकऱ्यांना खूप गंभीर प्रश्न असतो की बांबूची तोडणी झाल्यानंतर जे काही पडलेला काडी कचरा किंवा पालापाचोळा जो आहे, फांद्या छोट्या मोठ्या शेंड्याकडच्या पडलेल्या असतात, त्याचं काय करावं ह्याची मोठी डोकेदुखी शेतकऱ्यांना झालेली असते. मजूर लावून ती बाजूला काढण्यापेक्षा 2 ओळीमध्ये आपण अशा पद्धतीनं आच्छादन केलं तर हे काम करणं सोपं होईल, मजूर खर्च कमी होईल आणि नैसर्गिकपणे बांबूच्या शेतीला ही आच्छादन होईल आणि कालांतराने याचं खतात रूपांतर होईल. हे इथं दिसतंय. तर या JCBनं जी मरअळी झालेली आहेत ह्या पूरबाधित क्षेत्रामध्ये काही बेटं मेलेली आहेत. त्या बेटं मेलेल्या ठिकाणी नवीन खड्डा खुदाई करून त्या ठिकाणी आता रोप लावण करायचं आहे. हा महिना जानेवारी महिना सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या आता पहिल्या आठवड्यात आपण इथं ह्या रोपांची निवड केलेल्या 5 फूट उंचीच्या सशक्त जोमदार अशा चांगले कंद तयार झालेल्या रोपांची 5 फूट उंचीच्या रोपांची लावण इथं करणार आहोत की जेणेकरून 5-6 महिन्यामध्ये ही रोपं मोठी होतील आणि येणाऱ्या पुढच्या जुलै 2026मध्ये पूर परिस्थितीला तोंड द्यायला तयार होतील. तर अशा पद्धतीची ही 5 फूट उंचीची रोपं लावून आता आपल्याला जून अखेर ह्या रोपांना साधारण 12 ते 15 फूट उंचीपर्यंत न्यायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. साधारण या 5 एकर क्षेत्रातून 300 टन बांबूचं उत्पादन हे 2028ला काढण्याच्या दृष्टीनं उद्दिष्ट ठेवून हे काम आपण हाती घेतलेलं आहे. ह्या प्लॉटचं नियोजन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि अंतर्मशागतीची सर्व कामांवर देखरेख हे ईश्वर ॲग्री बिझनेस अँड एनर्जी सोल्युशन्स कोल्हापूरमधील गेल्या 18 वर्षापासून काम करत असलेली बांबूवरील काम करणारी संस्था हे काम पाहत आहे की जेणेकरून बांबूची शेती फायदेशीर करणं आणि ऊसाप्रमाणे बांबूलासुद्धा 3,500 ते 4,000 रुपये टनानं विक्री करून ती शेती फायदेशीर कशी करता येईल. तर 300 टन बांबूचं उत्पादन इथं घ्यायचं आहे. तर साधारण 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पादन मूल्य उद्दिष्ट ठेवून हे आम्ही इथं काम करायला लागलेलो आहे.